यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं श्रीधर फडके यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया वैशाली कंकाळ यांची कथा स्वप्नांचं क्षितिज. स्वप्न ही माणसाला जगवतात, ध्येयाप्रत घेऊन जातात. जीवनात स्वप्नपूर्तीसाठी व्यक्ती सतत संघर्ष करते. काहींची स्वप्न पूर्णत्वास येतात, तर काहींसाठी झगडणं हे सुरूच असतं. स्वप्नांचं क्षितिज या कथेतील जान्हवीचंही असंच आहे. ऐकूया मग माझी सत्य घटनेवर आधारित कथा स्वप्नांचं क्षितिज. जान्हवी खूप शिकलेली, विचारानं प्रगल्भ, बुद्धी तेज, दरवर्षी काहीतरी नवं शिकून ज्ञानपदरात घेणारी, आताशा विद्यापीठात क्लार्क म्हणून रुजू. तशी ती प्राध्यापिका होऊ शकणारी, पण क्लार्कची नोकरी स्वीकारली. त्यानिमित्तानं पुस्तकांशी दोस्ती होईल, विद्यापीठात राहता येईल या हेतूनं. आज सकाळपासूनच ती कागदांचा ढीग कमी करत भराभर काम करत होती. पण काम वाढतच चाललं. जराही वेळ नव्हता. दिवसेंदिवस शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत होती. प्रचंड विद्यार्थी, पुन्हा परीक्षा, सगळ्या बाबी. हुश, थकायला होतंय. रोजची धावपळ, सकाळी उठायचं, आवरायचं, विद्यापीठाची बस पकडायची, दिवसभर कामं उरकायची, पुन्हा रात्र, पुन्हा सकाळ. माझ्या आयुष्यात नवं काही घडणार आहे की नाही? माझी स्वप्नच राहणार का? कोणाच ठाऊक. घरी आली. आई उंबरठ्यावर तिची वाट पाहत होती. तशी रोजच पाहायची. तरुण मुलगी दिवसभर घराबाहेर. त्याची चिंता. ती आली, कुणाशीही न बोलता फ्रेश व्हायला गेली. दिवसभर स्वतःकडे बघायलाही वेळ नव्हता. आरशासमोर उभी राहिली. स्वतःला निरखून बघताना आपण किती प्रौढ झालो हे तिला जाणवलं. शांतपणे खिडकीतून तिनंच लावलेल्या मोगऱ्याकडं ती पाहत बसली. तेवढ्यात अपर्णाचा फोन वाजला. त्या आवाजानं ती भानावर आली. तिच्या बोलण्यानं क्षणभर सुखावली. खरंच जीवनात एखादी तरी मैत्रीण असावी. हे नातं किती निराळं असतं ना. मनोमन तिचा तिला अभिमान वाटला. पुन्हा दुसऱ्या दिवशी माणसांच्या लोंढ्यातून सिटी बसनं ती विद्यापीठात पोचली. आज तब्येत बरी नसल्यानं चालवत नव्हतं. इथल्या झाडांशी, फुलांशी तिची मैत्री झाली होती. रोज त्या फुलांना, कळ्यांना ती बघायची, भेटायची. थोडा वेळ झाला की लगेच अण्णांचा फोन आला. तू घरी निघून ये. फोन ठेवला. काय हे? नेहमीचंच. पुन्हा साहेबांपुढं जायचं, रजा ठेवायची, घरी यायचं. कशासाठी? नकार पचवायची हिंमत नाही आता. घरी आली. आई म्हणाली, उशीर झाला, पाणी देऊ? तिला नवल वाटलं. रोज तीच घ्यायची. तरी आईनं पाणी दिलं. अगं जान्हवी, काही बोलायचं आहे तुझ्याशी. तू जरा आवरतेस का? साडी वगैरे. का? तिला वाटलंच. पाहुण्यांचा अंदाज होता. पण तरीही. आई, हे काय? आई घाबरली. झाऱ्या मारू लागली. काय बोलावं कळेना. अगं मामांनी पाहुणे आणले. अण्णांना वाटतं मुलगा शिकलेला आहे, त्याला आजच वेळ आहे म्हणून. माझ्यासाठी असले कार्यक्रम मला न विचारता तुम्ही लोक का ठरवता? बस झालं सगळं. मी बाजारातला भाजीपाला नाही. ती रागानं लाल, मनानं पेटलेली, गहिवरली. मला नाही करायचं सगळं पुन्हा पुन्हा तेच. नोकरी, हुंडा, घर आणि सौंदर्य सगळंच हवंय त्यांना. मी हुशार, माझी बुद्धी, डिग्र्या नको. काय तर म्हणे घर बांधून द्याल का? आई थांबव ग सगळं आता. असं म्हणून ती घरात गेली. तिच्यासाठी स्थळ पाहणं, लग्नासाठी प्रयत्न करणं, सगळ्यांचं झुरणं, आई, अण्णा यांचं नेहमी कुडणं सारं ठाऊक होतं. पण इतकी स्थळं पाहिली तरी जमत नव्हतं. स्वप्न बघण्याची वेळही निघून गेली. तिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलंही झाली. अगदी नापास झालेल्या मुलींचीही लग्न झाली.
मग मीच इतकी कमनशिबी का? पुन्हा नकार, पुन्हा जखम. नको हे सगळं. ती त्या पाहुण्यांपुढं गेलीच नाही. झालं. सगळ्या दोषांची खापरं तिच्यावर फुटली. का केलंस असं? तुझ्या पाठच्या 2 बहिणी भावंडांची लग्न व्हायची. आईंनी अबोलाच धरला. जानवीला घरातील सर्वांचा राग येऊ लागला. सगळेच दुश्मन वाटू लागले. ती 3 विषयात MA, MEd आणि PhD. मुलं येत होती ती तिच्यापेक्षा कमी शिकलेली. बरं, ती स्वीकारायलाही तयार, पण त्यांची मागणी 2-3 लाख हुंडा. शिवाय हिचं सौंदर्य कमी, रंग सावळा, त्यालाही टोचणी देत त्यांच्या समाजात मुलंच नाही. त्यामुळे जान्हवीला नेहमी वाटे, आपण शिकलो नसतो तर. जान्हवी, काय चालवलंस तू हे? तुला आईबापाची जराही चिंता नाही? अगं, शिकली सवरलीस ना तू, का छळतेस? मामा, अरे थांब, तूच सांग. एवढी स्थळं मी पाहिली, कोणती धड होती? मान्य, मला सौंदर्य नाही, गोरी कातडी नाही, म्हणून मी कोणापुढेही झुकायचं, तेही आयुष्यभर नाही. मला हे जमणार नाही. जान्हवी कोणाशीही नीट बोलत नव्हती. आज ती विद्यापीठातून घरी गेलीच नाही. दूर दूर चालत राहिली. एक पाऊल टाकत राहिली. घरापासून खूप दूर आली. एका झाडाखाली बसली. तिथून लांब जाणारा रस्ता दिसत होता. खरंच, माझी वाट कुठे? की सगळ्या वाटा बंद झाल्या? आपण चूक तर नाही ना केली? मग मीच तडजोड म्हणून काहीही करू? आपल्यामुळं आपला भाऊ बहीण यांचीही स्वप्न पूर्ण होत नाही. आपण अडथळा तर होत नाही, ते काही नाही. आईला सांगून टाकू, तुम्ही त्यांच्यासाठी स्थळं बघा, मला लग्नच करायचं नाही, असं ठरवून ती घराकडे गेली. पण खरंच पटतं मनाला? आपल्या पाठच्या भावंडांचं लग्न आपण पचवू शकू? लोक काय म्हणतील असे विचार पिंगा घालतायत. घरी आली, सर्वांना सांगितलं, माझ्यासाठी कोणीही थांबायची गरज नाही, त्यांचा मार्ग मोकळा आहे. भाऊ आणि स्वातीसाठी स्थळं बघू शकता, असं म्हणून ती मोगऱ्याच्या झाडापाशी गेली. त्या कळीकडे पाहून खूप रडली. अपमानाची बोच तिला बोचत होती. खरंच या फुलांचं जीवन किती छान आहे ना. नकार त्यांच्या जीवनात नाही. खूप रडली. अनेकांनी तिला वधू म्हणून पाहिलं, पण नकार दिला. असे चेहरे तिला सतावू लागले. घरात तिला अपराधी वाटू लागलं. सगळे संवाद संपू लागले. आनंद विरून गेला. बहीण भावाची मस्ती संपली. सगळं कसं विरान झालं. घरात भावासाठी पाहुणे आले तर त्यांचे प्रश्न निराळेच. बहीण लग्नाची, तिचं का नाही जमत, खानदानीत काही दोष वगैरे. खूप दया आली तिला या सगळ्या समाजाची. काय हा समाज, जगणं नकोसा करणारा? मैत्रिणी भेटली तेवढीच ती मनमोकळी बोलायची. मला लग्न करायचंय, माझ्यासाठी मुलगा बघा, संसार थाटण्याची मलाही हौस होतीच ना. तिच्या मोगऱ्याच्या झाडावर चिमणीनं छानसं घरटं केलं. त्यांचा संसार ती बघायची. एक दिवस त्यांचाही राग आला. तिनं ते घरटं उचलून तिला दिसणार नाही असं ठेवलं. अपर्णा तिला ओळखत होती. तिची घुसमट तिला समजली. अगं जानू, तूच शोध ना तुझा जोडीदार. मी नाही ग, माझ्यात तेवढं धैर्य नाही. आणि आमच्या घरात, बापरे, तसा विचार करणंही पाप. संस्काराचा मुलामा, खोटी प्रतिष्ठा जपणारं घर ग आमचं. परंपरा रक्तात भिनलेली. हा गुन्हा शक्यच नाही. तुझ्यासारख्या स्वतंत्र विचाराची मी नाही. आतापर्यंत असं आमच्याकडं कुणीच केलं नाही. त्याच वेळी तिला आठवण झाली संजूची, जो तिला आवडायचा. सगळं छान वाटायचं. तोही संशोधन करत. दोघांचे विचार, आवड सगळं जुळत होतं. ओढ वाटायची. पण 2 जीव जुळण्याआधीच तुटले. कारण काय, तर त्यांच्या घरी फक्त घर सांभाळणारी सून हवी होती. जाऊ दे ग. आज आभाळात मेघ भरून आले. दोघी पावसात चिंब भिजल्या. होकारा नकाराच्या चक्रात सगळं ती विसरली. खूप मस्त वाटत होतं. तिनं सहजच चेहऱ्यावरनं हात फिरवला. त्वचा वृक्ष वाटली. चिंब शरीर न्याहाळलं. कोणी घेईल का मला जवळ?
की प्रत्येक वेळी पावसानंच लपेटावं मला. सांज वेळ खूपच मनोरम. आज ती बेधुंद भिजत होती. तिला घरी जावं वाटेना. शेवटी दोघी घरी आल्या. आई उंबरठ्यावर वाट पाहत होती. अगं अपर्णा, ये ना. काय चाललंय? ठीक. अगं तू तरी सांग ना जानूला समजावून. अगं आजच अण्णांनी वधूवर सूचक मंडळातून पुण्याचं स्थळ आणलं. पण तिथं जावं लागणार. मला तर कसं सांगावं हेच कळेना. एक काम करते, तू सांगशील? मी बघते. तशी अपर्णा तिच्या रूममध्ये गेली. दोघी चहा घेत बोलू लागल्या. अगं असं नको ना करूस. अण्णा आईंकडे बघ. पुण्याला जाऊ नये. होईल सगळं ठीक. तिला हे नवं नव्हतं. आता साडी नेसणं, आवरणं, आरशात पाहणं सगळं यांत्रिक झालं. प्रचंड संताप, नकाराची भीती, त्यामुळे तिचा चेहरा आणखीनच वेगळा दिसत होता. ठरल्या वेळी पुन्हा एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा बरा, नोकरीची संमती. पण लग्नानंतर तू पगार माहेरी देणार का? नाही, त्यांची परिस्थिती बरी दिसत नाही म्हणून विचारलं. तिला कीवच आली. याचं मन किती संकुचित. हा काय प्रेम करणार माझ्यावर? तरी ती शांत. आणि अण्णांना तर काय कोणताही मुलगा चांगलाच वाटला. चर्चा झाली. इकडे आई देवाला नवस बोलत होती. जमू दे बाबा एकदाचं. 2-3 दिवसानंतर फोन आला. सगळीकडे उत्सुकतेने पाहू लागले. अण्णांच्या चेहऱ्यावरून सारं उमजलं. अण्णांनी फोन आपटला. मटकन खाली बसले. तशी जान्हवी पळत गेली. अण्णा काय झालं? अण्णा गप्प. तशी ती घरात गेली. पाणी आणलं. अण्णा नकार आला ना? मी नाही आवडले ना त्यांना? पण अण्णा मी तुम्हाला आवडते ना? जाऊ द्या. अण्णा तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. खरंच आपली मुलगी किती समजूतदार. याचं त्यांना कौतुक वाटलं. आपण सक्ती तर करत नाही ना? ते विचारात पडले. अश्रूंना बांधून जान्हवी मोगऱ्याकडे गेली. पुन्हा रडली. मोगऱ्याला खूप भांडली. यावेळी आशा वाटत होती. आई आली. ती आईच्या गळ्यात पडून रडली. पुन्हा अण्णांकडे गेली व ठामपणे बोलली, अण्णा यापुढे मी कोणापुढेही जाणार नाही. मग तो कोणताही राजपुत्र का असेना. तुम्ही मुलीचे बाप असले म्हणून काय झाले? तुम्हाला, मला, आपल्याला मानसन्मान आहे. आपण स्वाभिमानी आहोत. तुम्ही मला शिकवलं, विचारानं प्रगल्भ बनवलं, परिस्थितीशी सामना करायला शिकवलं. मी ते व्यर्थ नाही जाऊ देणार. मला नोकरी आहे. माझ्या पायावर मी उभी आहे. या मुलांची लायकीही नाही माझ्या विद्वत्तेपुढं. आजपासून ही थेर बंद. मी जगणार. सगळ्यांना पुरून उरणार. समाज आपल्याला जगण्याला बळ न देता वेदनाच देतो. त्या समाजाचा आपण का विचार करायचा? येईल अण्णा, माझाही एक दिवस असेल. एवढं बोलून ती बंद डोळे करून झोपली. मनात एकच तरंग, होईल सगळं खरं. माझं स्वप्न हे स्वप्नांचं क्षितिज तर नाही ना. स्वप्नपूर्तीसाठी त्याच्याजवळ जाते तर ते दूर पळतं. हे सत्य की मृगजळ? यानंतर तिला कोणी याविषयी काहीच बोललं नाही. धन्यवाद. मैत्रिणींनो, वैशाली कंकाळे यांची कथा आपण ऐकलीत. स्वप्नांचं क्षितिज.